कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे खडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानामयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। बऱ्याच दिवसांनी बहुतेक मी येते असं वाटतंय. आपले 173 पर्यंत झाले, सॉरी 473 पर्यंत आपले श्लोक झालेले आहेत. आणखीन विषय जो चाललेला आहे तो आपला नेह नानास्ति किंचन ह्या श्लोकांचा गट पूर्ण झाला की ह्या जगात फक्त एकम एव अद्वितीय ब्रह्म आहे, दुसरं नानात्व म्हणजे भेद असा काहीही नाही. जो दिसतोय तो भासमान आहे. आणखी मग पुढे सांगितलं की हे कोणाला प्राप्त होतं अशा पद्धतीचं ज्ञान, तर जे पूर्णपणे वैराग्य संपन्न झालेले आहेत, पूर्ण वैराग्य संपन्न, आणि त्या वैराग्यात मग चम दम उपरम हे सगळं येतं. असे जे आहेत, जे मुमुक्षु आहेत, तर त्यांना आत्मज्ञान होतं. त्या आनंदात ते बुडून जातात म्हणूया, आनंद रूप होतात म्हणूया. त्यांना विदेहमुक्ती प्राप्त झाल्यासारखी असते. आता विदेहमुक्तीबद्दल आपल्याला माहिती आहे की 2-3 पद्धतीने वेगवेगळ्या संकल्पना म्हणा किंवा वेगवेगळी स्कूल्स ऑफ थॉट अशी म्हणूया. तर त्याच्यात आपण जेव्हा देहाच्या अनुसंधानात नसतो, जेव्हा आपल्याला मी म्हणजे देह नाही हे पूर्णपणे 100% आतमध्ये टचलेलं असतं, तर तेव्हा देहाचा माझा संबंध राहत नाही. मग त्याला काही काही याच्यात विदेह मुक्ती म्हणतात. आणखीन प्रत्यक्ष देह पडल्यानंतर मुक्त, तर त्याला विदेह मुक्ती असं कोणी म्हणतात. ते जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती असं दोन वेगळं मानतात. आणखीन पहिल्या याच्यात जीवनमुक्त जो होतो पूर्णपणे, जीवनमुक्तीत पण काही स्तर आहेत आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यातनं जो अंतिम स्तरापर्यंत जातो, जो पूर्णपणे ब्रह्मरूप होतो, आणखीन देहाला कायम साक्षीत्वाने बघतो. आपण साक्षीत्वाचा पण खूप विचार केलेला आहे. तर देह, मन, बुद्धी या सगळ्यांच्याकडे जो साक्षीत्वाने मी ते नाही अशानेच बघत असतो, तो देखील विदेहमुक्त असं सांगितलं जातं. आता इथे 74 मध्ये शिष्याला ते सांगतायत, श्रीगुरु सांगतायत की ह्याच पद्धतीने तू देखील प्रयत्न कर आणि कृतार्थ. ते म्हणतायत की भवानपि दम परतत्वमात्मनः स्वरूपमानंद घनम विचार्य विधूय मोहम स्वमन प्रकल्पितम मुक्त कृतार्थो भवति प्रबुद्ध. भवान म्हणतात शिष्याला, अहो म्हणजे आदराने बोलवतात. भवान हा शब्द आदरार्थी बहुवचन असा संस्कृत मध्ये म्हटला जातो. तर त्याला ते म्हणतायत की तू देखील म्हणजे तुम्ही देखील भवान अपि इदम म्हणजे तुम्ही सुद्धा हे जे परतत्व आहे, आत्मस्वरूप जे आहे, तर त्या स्वरूपाचा आनंद घ्या, त्याचा विचार करा, त्याच्यासाठी साधना करा. स्वरूपम आनंद घनम,
स्वरूप कसं आहे ते, तर आनंद घन आहे. आपण घन म्हणजे कशाला म्हणतो, की त्याच्यात दुसरं काहीही नाही. घनता आपल्याला माहिती आहे. फिजिक्स मध्ये आता हल्ली म्हणा, इंग्रजी त्यामध्ये बरेचसे शिकतात, त्यामुळे त्यांना घनता हा मराठी शब्द माहित नसेल. पण मला दुर्दैवाने इंग्रजी त्याला प्रतिशब्द सांगता येत नाही. घनता म्हणजे पूर्ण तेच आहे, दुसरं काहीही नाही, असं जे काही आहे. डेन्स डेन्स. आनंद घन आहे ते. आनंद घन आहे म्हणजे आनंदाशिवाय त्या स्वरूपात दुसरं काहीही नाही. मग सत आणि चित कुठे गेलं? आनंद घन आपण म्हणतोय, मग सत आणि चितचं काय झालं? सत आहे म्हणून आनंद आहे ना. काहीतरी असेल तरच आनंद आहे. चित्त आहे ते कळतोय आनंद मला. सच्चित आनंद जे आहेत ना, मागे हा विषय झालेला आहे बहुतेक, पण मी पण विसरते. आणखीन माझी सगळ्यांच्या बुद्धीवरती तशी काय म्हणूया, खात्री आहे थोडी. त्यामुळे परत सांग की सत जे असतं ते सामान्य असतं. सामान्य म्हणजे काय आहे? सत अस्तित्व. अस्तित्व हे असतंच, ते सगळ्याचा बेस आहे. आहे म्हणून कळतो, आहे म्हणून हा जगाचा भास होतो. हा भास त्या आहेपणामुळे मला कळतो म्हणजे चित्त. प्रत्येक गोष्ट मला कळते याला कारण ब्रह्मचित पण आहे, चिद्रूप आहे. जसं सत आहे ते तसं चित आहे म्हणून मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. नाहीतर मला ज्ञान व्हायचं काहीच कारण नाही. कसं झालं असतं मला ज्ञान जर का मी चिद्रूप नसते तर? ब्रह्मचिद्रूप आहे, मी ब्रह्म आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात सूक्ष्म भाग जो आहे तर तो आनंद आहे. चित भाग जो आहे तर तो पुष्कळांना म्हणजे सगळ्यांनाच कळतो, काही ना काही अज्ञानाचं सुद्धा ज्ञान होतं ते चिद्रूपत्वामुळे होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मला ज्ञान होत असत, पण आनंद मात्र झालेला असतो. तो चित्त शांत झाल्याशिवाय, सत्वगुण प्रकट झाल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही. तो सगळ्यात सूक्ष्म आहे, खरं ते स्वरूप आहे ब्रह्म, आनंद रूप. असं असतं ना की राजपुत्र वगैरे आहे, त्याला आधी एक 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 गोष्टी मिळत जातात, पण राज्य कधी मिळतं? सगळ्यात शेवटी मिळतं. तसाच हा आनंद स्वरूपता जी आहे, तर ती सच्चित वगैरेच्या नंतर जेव्हा पूर्ण सत्वगुण उदयाला येतो तेव्हा आनंद रूपता अनुभवाला येते. आपल्याला आनंद होत असतो, चित्त शांत अनेक निमित्तांनी होत असतं, त्या त्यावेळी आनंद आपल्याला होत असतं. म्हणजे त्या आनंदाचे हे ग्लिम्सेस आहेत, झलक आहे. थोडस कुठेतरी आनंद आपल्याला कळून जात, पण आनंद रूपता येणं हे मात्र सत्वगुण प्रकर्षाने कायमचा वर असला तरच होत, नाहीतर कळत नाही. त्याला उदाहरण फार छान दिलेलं आहे पंचदशी, की आपण अग्नीवरती पाणी तापायला ठेवलं, भांड्यात पाणी ठेवलं तापायला. आता अग्नीचे सगळे गुण त्या पाण्यात उतरायला लागले. सगळे उतरतात का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यात उष्णता उतरते, मान्य. पाणी आहे, खालच्या अग्नीच्या ज्वाळेमुळे ते उष्ण झाले. ज्याच्यात आपण ठेवलं होतं ते भांड तापलं, पाणी तापलं, पण ते भांडही प्रकाशमान झालं नाही आणि पाणी पण प्रकाश देऊ शकत नाही. अग्नी मात्र प्रकाश देते. म्हणजे त्याच्या संयोगाने, त्याच्यामुळे अग्नीचे सगळे गुण उतरले का? नाही उतरले. तसं सच्चित आनंद रूप जे ब्रह्म आहे, त्याचा आनंद हा जो स्वभाव आहे तो विशिष्ट परिस्थितीतच जेव्हा तद्रूप होऊ तेव्हा उतरतो. आणि ही तद्रूपता आपल्याला क्षण क्षणाला अनुभवाला येत असते, पण आपल्याला तो अनुभव परब्रह्माचा आहे हे कळत नाही. आणि ते कळण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं. जसं प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते म्हणून सांगितलेलं आहे श्रुतीत, की प्रत्येक बोधामागे ते अमृत तत्व जे आहे, अमृत कधी न मरणार. म्हणजे काय आहे? परब्रह्म जे आहे ते अज अजर अमर वगैरे आपण म्हणतो, कारण ते निर्माणच झालेलं नाही.
निर्माण झालेलं नसल्यामुळे त्याला जरा पण नाही आणि त्याला मृत्यू पण येणं शक्य नाहीये. असं ते परब्रह्म तत्व आहे. आणखीन त्याचा जर का आपल्याला अनुभव घ्यायचा असला तर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आणि मग त्यासाठी हे जे सगळं नशिवंत गोष्टी आहेत त्यांचं स्वरूप जाणून घ्यायला लागतं. आपण सतत जो प्रयत्न करतोय तो देह म्हणजे मी नाही वगैरे आपण कशासाठी करतोय? ते बाजूला सारण्यासाठी करतो. देह पंचभूत मेळावा कशासाठी म्हटलाय? तो बाजूला पडावा. आणि ते जे आनंद स्वरूप आहे ते आपल्याला प्रकट व्हायला पाहिजे. अखंड आनंदात राहणं यालाच मोक्ष म्हणतात. हा मोक्ष जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचा तर हे आनंदाचे जे आपल्याला ग्लिम्सेस मिळतात, विषयांच्या वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने आपल्याला आनंद वाटतो. एखाद वेळेस सत्वगुण वर येतो, असा वर येतो की काहीही कारण नसताना आपल्याला खूप छान वाटतं. हे जाणायचं की प्रत्येक आनंदाच्या क्षणी, प्रत्येक समाधानाच्या क्षणी हे ब्रह्म आहे. हे ब्रह्माच्यामुळे मी ब्रह्मरूप असल्यामुळे मला कळत आहे. पण त्याचं मूळ स्वरूप ब्रह्म आहे. माझं मूळ स्वरूप ब्रह्म आहे हे लक्षात घ्यायचं. जसं होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे ते परब्रह्म आहे. ज्ञानरूप परब्रह्म आहे म्हणून मला ज्ञान होत आहे. हे जसं आपण विचार करतो साधनेच्यासाठी, तसा आणखीन सूक्ष्म विचार जो आहे तो ह्या आनंदाचा आहे. आनंदाच्या प्रत्येक क्षणी जर का आपण ते स्मरण ठेवलं की त्या आनंदरूप परब्रह्मामुळे मला आनंद भासतोय. सत्वगुणाचाच परिणाम ज्ञान आणि आनंद दोन्ही आहे. पण हा आनंद नावाचा जो परिणाम आहे तो जास्त सूक्ष्म आहे. ज्ञान झालं म्हणजे आनंद होतो असं थोडंच आहे. ज्ञान आपल्याला होतं, काही ज्ञानामुळे आपल्याला दुःख देखील होतं. याला काय कारण? ते जे ज्ञान असतं तर ते पदार्थ ज्ञान आणखीन आपल्याला ताबडतोब अनुकूल प्रतिकूल ह्या रिॲक्शन्स येतात. त्या अनुकूल प्रतिकूलांच्यामुळे आपल्याला दुःख होऊ शकतं, बरं वाटू शकतं. पण तसा विचार न करता ज्ञान झालाय म्हणजे तिथे चित्रूप ब्रह्म आहे. मग आनंद, आनंद झाला म्हणजे आनंदरूप ब्रह्म आहे. आनंदाच्या वेळी आपण देवाला विसरतो, दुःखाच्या वेळेस तो आठवतो की माझ्याच वाटणीला का वगैरे हे असले विचार येतात. आनंदाच्या वेळी येत नाही. का नाही येत? कारण आनंद हे माझं स्वरूप आहे. आनंद हा माझा हक्क आहे. त्यामुळे आनंद जेव्हा होतो तर त्यावेळी आपल्याला वेगळं काहीही वाटत नाही. पण जाणीवपूर्वक विचार करायचा की मी आनंदरूप आहे. आणखीन स्वरूपम आनंद घनम, मी ते आनंद घन स्वरूप आहे आणि त्याच्या अंशाचं मला आता ज्ञान होत आहे हे लक्षात घ्यायचं. त्याच्या सोर्सचा, मुळात तो उगम कुठे आहे, तो झरा कुठे उगम पावलाय ते शोधायचं. गंगोत्री आपण जातो म्हणजे शक्य असलं तर, कारण गंगोत्रीला जाणं, मी गंगोत्री म्हणजे जिथे देऊळ आहे गंगेचं ते म्हणत नाही. प्रत्यक्ष ज्याला गोमुख म्हणतात तर ते तिथपर्यंत जाणं कठीण असतं जरा. पण गंगा त्याच्याही पलीकडनं कुठनं तरी येते. आजवर गंगेचा खरा उगम कोणालाही सापडलेला नाही. आपण त्या गोमुखातनं जिथनं येते त्यालाच तो गंगेचा उगम असं म्हणतो. पण लोकांनी त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन त्यांना तो गंगेचा उगम सापडलेला नाही. तसा आनंदाचा उगम आपण शोधायला जायचं. आणखीन हा आनंदाचा उगम आपल्याला सापडतो, पण तो तद्रूप झाल्यावर सापडतो. खरं आपल्याला सापडतं ते आनंदरूप जेव्हा आपण होतो, ब्रह्मरूप जेव्हा होतो, म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यात आपण एकरूप होतो, मिसळून जातो, तर त्यावेळी तो आनंदाचा पूर्ण अनुभव आपल्याला येऊ शकतो. आनंद घनतेचा अनुभव येऊ शकतो. फक्त अनुभव घ्यायला मी तिथे शिल्लक राहत नाही. मग मला कळलं कसं? जेव्हा मी त्या आनंद घनतेतनं बाहेर येते, जेव्हा त्या ब्रह्मरूपतेतनं मी पुन्हा
जगाच्या भानावरती येते. तर त्यावेळे त्या आनंदाचा संस्कार कुठेतरी उमटलेला असतो, ती त्याची आठवण असते. झोपेतलं उदाहरण छान आहे त्याच्यासाठी, की झोपेतनं मला छान झोप झाली, बरं वाटतंय, हे जसं आपल्याला झोपेतनं जागं झाल्यावर कळतं. पण झोपेत कोणाला तरी कळलंय का हो कधी मला गाढ झोप लागली म्हणून? कोणालाही कधीही कळत नाही. पण तरी देखील गाढ झोप लागली होती, काही कळलं नाही, हा संस्कार आपल्या अंतःकरणावरती उमटतो. म्हणजे अंतःकरणाचा एक अत्यंत सूक्ष्म अज्ञात भाग तिथे उपस्थित असतो. जीवत्व आहे ना शेवटी. तसंच आपण जेव्हा ब्रह्मरूप होतो तेव्हाही हा सूक्ष्म भाग उपस्थित असतो. आणि ह्या सूक्ष्म अंतःकरणाच्या भागावरती, ज्याला अज्ञान बुद्धिवृत्ती असं मोठं नाव आहे, तर त्या बुद्धिवृत्तीवरती हा आनंदाचा संस्कार उमटतो. आणखीन आपण जेव्हा त्याच्यातनं जगाच्या भानावरती येतो, तर त्यावेळी आपल्याला त्या आनंदाचा काय म्हणूया, त्याच्यात आपण बुडलेले असतो, तो आनंद आपल्याला पुरतो. कितीतरी काळ नंतर पुरतो म्हणूया, कारण त्याचा क्वालिटीच वेगळी असते. त्या आनंदात आपण राहायला लागतो, तो अनुभव परत परत घ्यावा असा वाटायला लागतो. आणि तद्रूपता आल्यानंतर त्या आनंदाचे हे जे उसाळे असतात, लाटा असतात, त्या बंद होऊन स्थिर शांत आनंद रूपता आहे, अखंड प्रसन्नता आहे. मग तिथे दुःखाला वावच उदत नाही, कारण अखंड प्रसन्नता आहे, मी आनंद रूप आहे हे कळत. आणि असा तू हो म्हणून इथे आचार्य सांगतायत. आणि त्यासाठी काय कर, तर विधूय मोहम स्वमन प्रकल्पितम, स्वतःच्या मनाने कल्पना केलेलं स्वतःच मन मोहात पडलं. कसला? अनादि अयम मोह. कुठचा मोह अनादि आहे? तर हे जग सत्य आहे, मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे बुद्धी आहे, हे जे सगळे मोह आहे. मूळ मोह आहे की मला माझं स्वरूप कळत नाही, मी कोण आहे मला कळत नाही. आणि हे कळत नसल्यामुळे मी जे नाही ते मला वाटायला लागतं. कळलंच नाही स्वरूप, तर कसं काय होणार? मग कल्पनाच केल्या जातात ना, ते सगळं मनच कल्पना करतं. मी देह आहे, मी बुद्धी आहे, मला हे हवं, मला ते हवं, हे माझं घर आहे. दुसरा कोणी हक्क सांगायला लागला तर मला चालणार नाहीये त्याच्यावरती, कारण मी बांधलं आहे ना, पै पै जमा करून मी बांधलेलं आहे घर ते. मग माझं घर हे सगळ्या ह्या कल्पना. घर कोणाचं आहे? दगड विटा माती, एवढंच स्वरूप आहे ना त्याचं. त्याच्या पलीकडे काय स्वरूप आहे? त्याला मी करायला लागले. त्या दगड विटा निर्माण कोणी केल्या? ईश्वराने केलेले आहेत ते. गवंडी वगैरे घर बांधतात, ते म्हणतात काय हे माझं आहे म्हणून. केवळ मी पैसे दिले म्हणजे मी ते घर माझं झालं का? व्यवहारात झालं. पण प्रत्यक्षात ते सगळं देवाचं आहे. प्रत्यक्षात ते सगळं कल्पित आहे. आधी आपण अं, काय म्हणूया, सगळं करणे परमेश्वराचे म्हणून म्हणतात. या पायऱ्या आहेत. आधी जड आत्मनिवेदन जे समर्थांनी सांगितलंय, की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायला लागतो. एकदम आपण हा मोह घालवू शकत नाही. म्हणून आधी मी आणखीन माझं ह्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा असतो. आणि हा प्रयत्न विचारानेच होऊ शकतो, किंवा भक्तीत त्याला दुसरा फार चांगला उपाय आहे, की भक्तीच्या मुळे देवाबद्दल एवढं प्रेम वाटायला लागतं की बाकीचा सगळा विचार गौण करतो. देव म्हणजे आपुला प्राण, देवासी न करावे निर्वाण, अशा पद्धतीने त्या देवाबद्दल इतकं प्रेम वाटायला लागतं की बाकीच्या सगळ्या गोष्टी जगातल्या गौण होऊन जातात, त्यांचा विचार होत नाही.
वैराग्य आपोआप येतं. तसंच आपण विचारांनी वैराग्य आणू. प्रत्येक जण भगवंताच्या प्रेमात एवढा बुडू शकत नाही. स्वभाव नसतो कोणाकोणाचा. इथे विचार उपयोगी. आणि दोन्हीच्या कॉम्बिनेशनने आपण वैराग्य संपन्न होऊ शकतो. मला जमत नाही हा पळवाट आहे. जमत नाही नसतं तर आपल्याला ते जमवायचं नसतं, कारण आपल्याला त्या विषयातनं मिळणाऱ्या, जगातनं मिळणाऱ्या सुखांचा मोह असतो. तो मोह सोडल्याशिवाय ही गोष्ट मिळत नाही. जेव्हा काही खूप महत्वाची, उच्च दर्जाची अशी गोष्ट हवी असते, तेव्हा त्याला तेवढीच किंमत द्यायला लागते. जर का हिऱ्यांचं काही मला हवं असलं दागिना एखादा, तर त्याला तशी लक्षावधी रुपयांची किंमत द्यायला लागते. पण जर का मला खड्यांचं चालत असलं तर काही शेकड्यात सुद्धा किंवा काही रुपयात सुद्धा जमून जातं. तसं आपला विषय आणखीन आनंदरूपता हा फरक आहे. ते फालतू विषयांचा नाच सोडायला लागतो. आणखीन जे मुख्य आहे तिकडे आपल्याला विचार करायला लागतो. म्हणून विधूय मोहम स्वमन प्रकल्पितम सॉरी मनाने कल्पना केलेल्या ह्या सगळ्या विषयांचा, त्यांच्या सत्यत्वाच्या भ्रमांचा, देह म्हणजे पण विषयच होतो. जे बांधतं त्याला विषय म्हणतात, किंवा ज्याचं आपल्याला ज्ञान होतं तो देखील विषयच त्यालाही म्हणतात. की ज्ञानाचा विषय कुठला, ज्याला प्रमेय असं शास्त्रीय नाव आहे. ह्या सगळ्या कल्पना आहेत, हा मनाशी निश्चय आधी करायला लागतो, श्रद्धा ठेवायला लागते. शास्त्र जे सांगताय ते बरोबर आहे हा विचार ठेवायला लागतो. आणि मग मनाने कल्पना केलेल्या ह्या सगळ्या गोष्टीतनं मुक्त होऊन, म्हणजे त्यांना बाजूला साध. मी मुक्त होते म्हणजे तुरुंगातनं बाहेर नाही पडत. मनाने कल्पना केलेला हा तुरुंग आहे, हे मी माझं मनाने कल्पना केलेला आहे. आणखीन त्या विचारातनं मी बाहेर पडून मी ब्रह्म या विचारात स्थिर होतो, परमेश्वराच्या विचारात स्थिर होतो. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे या जीवाचे काय आहे म्हणून आपण सोडून देऊ शकतो. खूप पद्धतीने हा विचार करता येतो. ज्यावेळी जो विचार वरती येईल तो विचार वापरायचा. आणखीन कधीही जेव्हा आपल्याला या पदार्थांचा मोह होईल तेव्हा त्या मोहातनं बाहेर पडायचं. एकच एक विचार आपल्याला ठेवून जमत नाही, बोर होऊन जातो. नेहमीच तोच पण आपल्याला कंटाळवाणा होतो ना. तसंच ह्या बाबतीत पण आहे. फक्त नामस्मरण, फक्त नामस्मरण, हा जर का खरोखरी प्रेमाने जमलं उत्तम आहे. पण सगळ्यांना ते जमतं असं नाही. मग अशा वेळेस कधी विचाराचं सहाय्य घ्यायचं, कधी ते सहाय्य घ्यायचं. पण स्वतःच्या मनाने कल्पना केलेल्या ह्या जगत सत्यत्वाच्या बंधनातनं, त्या मोहातनं बाहेर पडायचं. देह म्हणजे मी आहे ह्या बंधनातनं बाहेर पडायचं. आणि असं बाहेर पडून स्वमन प्रकल्पितम मोहम, त्याच्यातून बाहेर पडून कृतार्थ हा भव तू. तू हुशार आहेस, तू अत्यंत काय म्हणूया बुद्धिमान आहेस. सगळे चार जे सांगितलेले आहेत, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, त्या सगळ्यांनी तू संपन्न आहेस. असं असल्यामुळे तुला हे शक्य आहे. म्हणून या मोहाचा जे तुझ्या मनानेच कल्पना केलेला आहे त्याचा बात कर, म्हणजे ते सत्य नाहीये हा विचार कर. आणि त्याच्यातून मुक्त हो आणि कृतकृत्य हो. कृतकृत्य म्हणजे काय? कृतम कृत्यम, जे करायचं होतं ते करून झालं. मनुष्य जन्म कशाला मिळाला? ह्या अनुभवासाठी मिळाला. मग हा अनुभव जर का मला घेतला गेला, जर का त्याच्यात मी स्थिरावले, तर मनुष्य जन्मात जे करण्यासारखं आहे ते मी केलं. कृतम कृत्यम. आपल्याला कृतकृत्य कधी वाटतं? माहिती आहे सगळ्या. जेव्हा घर मी बांधते, खूप काळ मला घर बांधायची इच्छा होती, स्वतःच असावं वाटत होतं. जेव्हा बांधून होतं तेव्हा मला कृतकृत्य होते मी.
आणि पुढल्याच क्षणी आता घर बांधलं, आता त्याला सजवलं पाहिजे. एक 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 सुरू होतात कल्पना. त्या कधी आपल्या थांबतच नाही. पण खरं कृतकृत्यता जी येते तर ती ह्या आत्मबोधानंतर. मनुष्य जन्म ज्यासाठी मिळाला तर ते काम मी पूर्ण केलेलं आहे. माझं स्वरूप मला कळलेलं आहे. कृतकृत्य प्रापणीयम प्राप्तम. तृप्तीदीप म्हणून पंचदशीत एक प्रकरण आहे. तर त्याच्यात अशा पद्धतीचे शेवटी 10-15 तरी श्लोक आहेत. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम न मे कर्तव्यमस्ती वगैरे ह्या पद्धतीने, आणि ते श्लोक पुन्हा शेवटी रिपीट केलेले आहे शेवटच्या प्रकरणात. कारण मुख्य तेच मनुष्य जीवनात करायचं आहे आपल्याला, ज्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे, देवाने दिलेला आहे. त्याच्यात जे मिळवण्यासारखं आहे, अल्टिमेट जे मिळवण्यासारखं, त्याच्या पलीकडे काहीही नाही असं जे मिळवण्यासारखं आहे ते मिळव. म्हणून इथे अं कृतकृत्य हो म्हणून आशीर्वाद देतायत, आणखी एक प्रकारे आज्ञा पण करतात की तुझी लायकी आहे, तू तेवढा करू शकतोस. तेव्हा तू मनाने कल्पना केलेलं हे सगळं सोडून दे, त्यांचा बात कर. आणखीन ह्या जगात अलिप्तपणे जग, जे काय प्रारंभाने होईल ते चालून दे. अशा पद्धतीने तू जग म्हणून आधीच सांगितलेलं होतं त्याला. पण इथे पुन्हा ते रिपीट करतायत, परत परत शिष्याला सांगतायत की हे तू करू शकतोस, तू हे कर. एनकरेज करतायत. आणखी मग सांगतायत की अं, जीवनमुक्त आपल्याला व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, हा विचार तर एक सांगितलेला आहे, भक्ती तर सांगितलेली आहे. इथे समाधीच की समाधीना साधू विनिश्चलात्मना पश्चात्मतत्वम स्फुटबोध चक्षुषा निसंशयम सम्यगवे चित्तश्चेत श्रुतः पदार्थो न पुनर्विकल्प्यते. म्हणजे साधू विनिश्चलात्मना, आत्म आत्मना म्हणजे स्वतःला, विनिश्चल पूर्णपणे स्थिर करून. मन जे धावत असतं, मनाचा स्वभाव आहे धावणं, कारण ते वायुतत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे. दोन्ही केवळ क्रियांना खतपाणी घालणार आहे. पण त्या मनाला जेव्हा बुद्धी पूर्ण ताब्यात घेते, जेव्हा त्या मनाला सत्वगुणी बनवते, तर त्यावेळे ते मन स्थिरावतं. विनिश्चल आत्मना, पूर्णपणे मन स्थिर कर. आणखीन मग बाह्य कल्पना ज्या चाललेल्या आहेत आपल्या, त्या सगळ्या कल्पना हळूहळू शांत होतात. आणि एक आत्मतत्व म्हणजे मी आहे ही कल्पना स्थिर होते. ती पण कल्पनाच आहे बरं. आत्मतत्व मी आहे ही कल्पना आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कल्पनेने कल्पना सरे, दृश्य असताची ओसरे. मनाच्या श्लोकात फार छान सांगितलेलं आहे की कल्पनेने कल्पना सरे. आणि म्हणून स्फुरे विषयी कल्पना त्या विद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. दोन्ही कल्पना सांगितलेल्या आहेत की ब्रह्माबद्दल विचार केला तर ती ह्या ज्या अविद्या कल्पना होती तिला बाजूला साधते. कल्पनेने कल्पना सरे. तशा पद्धतीने मन तू पूर्ण स्थिर कर, मनाची चंचलता नष्ट कर. आणखीन असं जेव्हा होतं तर त्यावेळे मन समाधीला प्राप्त होऊ शकतो. तो जीव जो असतो तो समाधीला प्राप्त होऊ शकतो. समाधी म्हणजे काय? चित्त पूर्णपणे 100% त्या ब्रह्मतत्वामध्ये जाणं, ही खरी समाधी, निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी मिळाली तरी सुद्धा चालेल, हरकत नाहीये. नाहीतर आपल्याला असं वाटतं की काय हे, मला स्वतःचा विसर पडलेलाच नाहीये अजिबात.
स्वतःचा विसर पडायला हवा हे बरोबर आहे, पण केवळ ते मी आहे, ते ब्रह्मतत्व मी आहे, सोहम किंवा केवळ नाम, एवढाच विचार जर का अंतःकरणात आपल्या स्थिर राहू शकला तरी ती देखील सविकल्प समाधीच आहे ना. त्याचाही परिणाम होत असतो. आणखीन कधीतरी निर्विकल्प समाधी मिळू शकतो. तो जेव्हा येतो त्यावेळी आपली खात्री होते की हो, जे सांगितलंय ते खरं आहे, हा आनंद खरा आहे, हे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण सत्य आहे. आणखीन आपली नव्या जोमानी साधनेला लागू शकतो. पण तरी देखील कमीत कमी सविकल्प समाधीपर्यंत पोचावं, तो अनुभव घ्यावा, त्याची शांती अनुभवावी, त्याचाही आनंद खूप असतो, तो अनुभवावा. आणखीन जगाचा बात करत जा, पुन्हा पुन्हा त्याचा बात करत जावं, चित्त स्थिर करत जावं. हे समाधीच्या साह्याने होत. निर्विकल्प म्हणा, सविकल्प म्हणा, कुठच्याही या समाधींच्या साह्याने होतं. कारण शेवटी समाधी म्हणजे ध्यानाचंच थोडीशी पक्व झालेली अवस्था. आपण ध्यानापर्यंत तरी पोचतो का? मला शंका आहे फार ही माझ्या बाबतीत. ध्यानापर्यंत मी पोचते का? एकाग्रता आहे, त्यालाच सविकल्प समाधीला म्हणतात. पूर्ण एकाग्र होणं ही सविकल्प आहे, आणि ध्यानात देखील एकाग्रताच आहे. तिथपर्यंत पोचणं हे अपेक्षित आहे आपल्याला. आणि हा सतत प्रयत्न करत राहिलं तर मन खरं ताब्यात येतं. एकदा साध्य झालं म्हणजे जमलं असं नाही, अजिबात नाही. हे सतत करायला लागतं, रोज करायला लागतं. रोज जर का आपल्याला कधीतरी मधनं कधीतरी म्हणूया, सकाळ संध्याकाळ म्हणूया, कधी आपल्याला वेळ होईल त्यावेळी म्हणूया, तसा अनुभव जर का घेता आला तर अंतःकरणाचा निश्चय दृढ व्हायला लागला की हो, हे सत्य आहे, हे सत्य आहे, मी ब्रह्म आहे, मी खरंच ब्रह्म आहे, मी 100% ब्रह्म आहे. मी स्वतःला देह समजत होते, ते चुकीची समजूत आहे. ह्या जगाला सत्यत्व नाहीये, कारण ते सारखं बदलत आहे. मला सगळं पक्क व्हायला लागतं अंतःकरणात. आणखीन बोध चक्षु असं त्याला म्हटलेलं आहे. जेव्हा अशा पद्धतीने आपण विचार करायला लागतो ना, तर त्यावेळी स्फुटबोध म्हणजे स्वच्छ शुद्ध पक्का बोध होतो. आत्मसाक्षात्कार स्वरूप मन होतं. म्हणजे काय होतं? मन त्याच्यात रमतं, तिथेच रमून राहतं, त्या आनंदात आस्वाद घेत राहतं. म्हणजे आठवण नाही मी म्हणत, आठवण म्हटलं तर त्याला रसास्वाद म्हणता येतं, ते विघ्न आहे. कारण त्या आठवणीत रमणं म्हणजे जगातच रमण आहे. मला आनंद झाला म्हणजे कोणाला झाला आनंद, कुठून झाला आनंद, हे सगळे प्रश्न येतात. तिथे रमायचं नाही, आठवणीत रमायचं नाही, तर परत परत तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्या अनुभवात रमायचा. तशी आपली दृष्टी बदलायची. आपल्याला माहिती चष्मा लागल्यानंतर काय होतं? स्वच्छ दृष्टी करायची, बोध स्वरूप दृष्टी करायची आहे. तसा आपला आता चष्मा बदलून घ्यायचा आणि त्याच्यासाठी श्री गुरूंच्याकडे जायला लागतं. ते डोळ्यांचे डॉक्टर आहेत, भवरोग वैद्य त्यांना म्हणतात. ते हा चष्मा कसा बदलायचा हे आपल्याला शिकवत असतात. आणि अशा बोधांच्या दृष्टी बदलायची, ही दृष्टी जेव्हा आपण बदलतो तर त्यावेळी प्रत्येक अभिन्न असा शब्द वापरलेला इथे, म्हणजे स्वतःहून वेगळा जो नाहीये अशा त्या बोधाचा म्हणूया, त्या तत्वाचा म्हणूया, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणजे तद्रूपता येते. आपण हे ऐकलेलं असतं, ब्रह्मात्म हे आपण शब्द ऐकलेला असतो. त्या पदाचा अर्थ शास्त्र आणि गुरु यांच्या द्वारा असं इथे म्हटलंय. शास्त्र जे सांगतं
तेच श्री गुरु सांगतात आणि तेच आपल्याला अनुभवायला येतं. ह्याला त्रिविधा प्रचिती असं म्हटलेलं आहे. शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र, श्री गुरु, आणखीन स्वतःचा अनुभव, ऐक्यतेसी आणि त्रिविधा प्रचिती म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. जो साधक खरा असतो, समर्थांचा जो साधक आहे, तो हा ऐक्यतेला आणणार आहे, पण ते अजून त्याला दृढ झालेलं नाही. पण अनुभव मात्र बऱ्याच वेळा त्याला आलेला आहे आणि तो सतत प्रयत्न करतो. दृढते कारणे करी साधन या नाव साधक, असं त्यांचा साधक लक्षण समासात म्हटले. म्हणजे त्याला अनुभव येतोय, त्याची खात्री झालेली आहे, पण ती अजून दृढ झालेली नाहीये. अजून देखील त्याला मधून मधून जगत सत्यत्वाचा भ्रम होतोय, देह तादात्म्य त्याचं पूर्ण गेलेलं नाहीये. हीच स्थिती इथे ह्या शिष्याची आहे. शिष्याला अनुभव आलेला आहे आणि म्हणून श्री गुरु सांगतायत पुन्हा पुन्हा की संशया वाचून हा साक्षात्कार करून घ्यायला, जराही संशय टिकायला नको. खरं म्हटलं तर एकदा अनुभव आल्यानंतर संशय जायला पाहिजे, पण तरी देखील आपलं मन असं आहे की आलेला अनुभव खरंच आला होता का? हो, खरंच तसं होतं का? खरोखरी हा ब्रह्मानुभव म्हणता येईल का? का मला झोप लागली होती आणखी दुसरं काही झालं? बरं, पटलं मला की हा अनुभव आला, पण तरीही संशय डोकावल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्ण संशय रहित, निसंशय सम्यक अवेक्षित असे शब्द इथे वापरलेले आहेत. उत्तम प्रकारे कसलाही विपर्यय नाही, तिथे कुठलाही दुसरा संशय नाही, हे असं असू शकेल नाही, हेच आहे बस. 100% खात्री आहे. आणि ही खात्री परत परत जेव्हा आपण हा अनुभव घेत जातो, अखंड तो विचार करत राहतो, तेव्हा ह्या जगाचा बात कधी होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. इतक्या सहजपणे ते या स्थितीतून त्या स्थितीत ट्रान्झिशन होत, अत्यंत सहजपणे होत आहे. कष्टाने जोपर्यंत होत आहे ना, तोपर्यंत आपल्याला सहजता आलेली नाही, तोपर्यंत आपल्याला त्या स्थितीला आपण प्राप्त झालेलो नाही. आणि ही सहजता अशी असते की मला ती सहजता आली हे देखील मला कळत नाही. इतक्या स्मूथली, इतक्या शांतपणे, इतक्या सहजपणे आपण त्या स्थितीला पोचतो. संशय विपर्यय रहित अखंड स्वरूप स्थिती, जगाचा पूर्ण बाद झालेला आहे, देहाचा पूर्ण बाद झालेला आहे, अशी ही जी स्थिती आहे, या स्थितीला आपण कधी पोचतो हे आपलं आपल्याला कळत नाही. मोठी मजेशीर अवस्था आहे की मी ब्रह्म झालेली आहे, मला निश्चित कळलेलं आहे की मी ब्रह्म आहे. हे कसं लक्षात यायला लागतं? खुणा आहेत. लोकांना प्रश्न पडतो की मी कुठे आहे हे मला कळत नाहीये. अतिशय सोप्या खुणा आहेत की आपलं चिडचिड बंद झालेली आहे का, आपला जगाचे आपल्यावरती किती आता परिणाम होत आहे, देहाच्या बद्दलचे विचार आपल्या मनात किती येत आहे, देह नटवावा सजवावा, लोकांनी मला चांगलं म्हणावं, किती वेळा वाटतंय. हे सगळे जे विचार आहेत, तर हे जर का ताळा आहे, अशा पद्धतीने आपलं आपल्याला कळतं आपण कुठे आहोत. आणखीन ज्या वेळे हा बोध पक्का होतो, स्फुटबोध चक्षुषा आपण जगाकडे बघायला लागतो, आपला चष्मा फेकून देतो जुना, जगाच्याकडे सत्यत्वाने बघण्याचा, विषयात आनंद घेण्याचा, जेव्हा आपण तो पूर्ण फेकून देतो, त्यावेळी परत संशय विपर्ययांचा त्रास आपल्याला होत नाही. त्यावेळी परत मनात कधीही संशय येत नाही, जग सत्य आहे असं कधीही वाटत नाही. मी म्हणजे देह ही भावना पूर्णपणे नाहीशी होते. मी ब्रह्म आहे हे वेगळं सांगायलाच लागत नाही, आहेच मी ब्रह्म, अशी सहजता तिथे येऊन जाते. आणखीन तू असा हो म्हणून शिष्याला ते परत सांगताय
स्वस्या विद्याबंध संबंध मोक्षात सत्य ज्ञानानंद रूपात्मलब्धौ शास्त्रं युक्तिर्देशिकोक्ति प्रमाणम चांत सिद्धा स्वानुभूती प्रमाणम. स्वस्य स्वतःच आपल्याला अविद्या बंध संबंध मोक्ष अविद्येच्या बंधाचा संबंध त्याच्यापासून मुक्तता सुटका ही झाल्यानंतर काय होतं तर सत्य ज्ञान आनंद रूप आत्मलब्ध. सत्य ज्ञान आनंद म्हणजे सच्चित आनंद रूप असा जो ब्रह्मभाव आहे, मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, ह्याची प्राप्ती होते. आणखीन ते तू झालायस ह्याला प्रमाण काय हो? मी ते आहे ह्याला काय प्रमाण आहे? मला वाटतंय म्हणजे ते प्रमाण आहे का? नाही. वेदशास्त्र तसं सांगतं, शास्त्रम युक्ती देशिकोक्ती. तीन गोष्टी की वेदशास्त्र सांगताय त्याप्रमाणे मी तर्क वापरते. युक्ती म्हणजे तर्क, उदाहरण. तर त्याच्या साह्याने मला हे लक्षात आलेलं आहे. आणखीन स्वतःचा अनुभव. देशिकोक्ती म्हणजे आपल्याला सद्गुरूंचा उपदेश. सद्गुरू आपल्याला ते सांगत असतात. सद्गुरूंचं वचन प्रमाणभूत आहे. सद्गुरूंच्या वचनावरती जो अविश्वास दाखवतो तो कधीही मोक्षाला पोचणार नाही, कधीच नाही. सद्गुरू काय सांगतात कधीही ते चुकीचं सांगत नाहीये. ते जेव्हा कुठेही आपल्याला साधन करायला सांगतात त्याच्या मागे अर्थ असतो. प्रत्येकाला ते वेगळं साधन सांगू शकतात. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, प्रत्येकाची आवश्यकता वेगळी असते आणि त्यानुसार त्याला ते तशी साधना करायला सांगतात. याला ही सांगितली मला ही सांगितली म्हणजे पार्शालिटी करताय असला विचार नाहीये. प्रत्येक जण कधी माझ्यासारखा होतोय ही त्यांना आस असते. म्हणजे शिष्य जेव्हा अनुभवाला प्राप्त होतो, शिष्याचा जेव्हा अनुभव दृढ व्हायला लागतो तेव्हा शिष्यापेक्षा श्री गुरूंना जास्त आनंद की हो हा आता पोचला, त्याचा त्यांना फार आनंद असतो. इथे शिष्यात इच्छेत पराजय आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव जर का पाहिलं तर कोण जास्त प्रसिद्ध आहे? निवृत्तनाथांना असं नाही वाटलं की माझा शिष्य माझ्याहून प्रसिद्ध झालेला आहे, असं अजिबात तिथे वैषम्य नव्हतं. तर उलट ते त्याला पुढे जायला सांगत होते, पुढे ढकलत होते की आता तू ज्ञानेश्वरीवरती आपलं ज्ञानेश्वरी नाही गीतेवरती टीका लिहिलीस, आता तुझं स्वतःच काहीतरी लिहि, तेवढ्यावरती थांबू नको. त्यांनी स्वतःनी अभंग लिहिले पण ज्ञानदेवांच्याकडून लिहून घेतले की आता तू हे लिहि, आता तू ते लिहि, चांगदेवाला तू पत्र पाठव. गुरु अशा पद्धतीने शिष्याला पुढे ढकलत असतात. त्यांचा तिथे काहीही स्वार्थ नसतो. म्हणून उपदेश त्यांचा जो असतो तो पूर्ण प्रमाण असतो. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही उपदेश स्वीकार्य नाहीये. जर का वेगवेगळे असले, परस्पर विरुद्ध असले तर फक्त श्री गुरूंचा उपदेश ऐकायचा. तेच प्रमाण आहे, अंतिम प्रमाण आहे. वेद हे अंतिम प्रमाण आहे, तसं श्री गुरु वाक्य हे अंतिम प्रमाण आणि त्याच्याप्रमाणे जायचं आहे. आणि मग अंतरात्मा म्हणजे काय आहे, मी म्हणजे नक्की कोण आहे याचा मला पूर्णपणे ज्ञान होईल, तो अनुभव येईल. आणि ते प्रामाण्य शेवटचं प्रामाण्य आहे, कारण तो आत्मानुभव आहे, प्रत्यक्ष मी ते झालेली आहे. सिद्धार्थ स्वानुभूती प्रमाण. युक्ती देशिकोक्ती म्हणजे श्री गुरूंचं वाक्य, शास्त्र, ह्या सगळ्या प्रमाणांच्या शेवटी स्वतःला देखील तो अनुभव येतो आणि तो अंतिम प्रमाण आहे हे लक्षात घे.
विदेह मुक्ती निश्चित होते, हे लक्षात घे. म्हणून जीवन मुक्ती आणखीन त्याच्यासाठी समाधी, नंतर अखंड समाधी असते. तिथे निद्रा समाधी स्थिती असं वर्णन शंकराचार्यांनीच केलेलं आहे. जे आपण करू ती त्याची पूजा होते. कारण काय, तो मी भिन्न नाहीये. संचारो प्रदक्षिणा विधी होतो, कारण जगात दुसरं त्याच्याशिवाय काहीच नाहीये. त्यामुळे मी जेव्हा बाहेर हिंडतेय, कुठेही हिंडतेय, तेव्हा तो प्रदक्षिणाचाच मार्ग आहे. जगात फक्त तेच उरलेलं आहे आता. हा सगळा अनुभव येऊन जातो. आणखीन तो प्रत्यक्ष अनुभव असतो, म्हणजे समाधी काळी प्रत्यक्ष असतो, पण त्याच्यानंतर जगाच्या बाधाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. बाधाचा अनुभव येतो म्हणजे काय, प्रश्न पडतो ना तो पण. जगाचा बाध म्हणजे काय, तर जग सत्य नाही. पण सत्य नाही असं आपल्याला दिसतं का? दिसू शकतं, क्षणमात्र दिसू शकतं, पण कायम तसं राहत नाही. आणखीन सगळ्यांना दिसू शकतं असंही नाही. पण बुद्धीचा निश्चय होतो. जग सत्य नाही हा बुद्धीचा निश्चय. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान म्हटलेलं आहे. ब्रह्मरूप भावी आपण म्हटलंय. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. यातला प्रत्येक शब्द जो आहे ना, तो महत्वाचा आहे. की अहर्निशी जेव्हा हा विचार केला जातो, त्यावेळेस अहर्निशी, दिन दिवस रात्र, रात्रंदिन न म्हणत उपासिती. आपल्याला संत तेच सांगतायत, सगळे जण तेच सांगतायत, परोपरीने सांगतायत. मागचा अर्थ लक्षात घेत नाही. लक्षात आला तरी त्याप्रमाणे वागत, कारण विषयांचा मोह असतो. म्हणून पुन्हा पुन्हा आचार्य आपल्याला सांगतायत की त्या मोहातून तू बाहेर, तुझं चित्त समाधीला येऊन दे, तुझ्या मनातल्या कल्पनानुसार. आणि असं जर का केलंस तर जीवन मुक्ती तुला निश्चित मिळेल. निश्चित मिळेल, त्याच्याबद्दल काहीही शंका बाळगू नकोस तू. बंधो मोक्षश्च तृप्तिश्च चिंतारोग्य सुधा दया स्वेनैव वेद्या यज्ञानम परेशाम अनुमानिकम. इतरांचं जे ज्ञान आहे ते काय आहे, अनुमानाने असतं इतर गोष्टींच्या बद्दल. पण स्वानुभव जो आहे तर तो काय आहे, इथे जे म्हटलेलं आहे की बंध. कसला बंध? विषयांचा बंध, देहसत्यत्वाचा बंध. हे जे सगळे बंध आहे ते बंधो मोक्ष. कशापासून मोक्ष? मगाशी जेव्हा आपण 74व्या का काहीतरी श्लोकात पाहिलं, कशापासून सुटका आहे? विचारापासून सुटका आहे, मनाच्या निश्चयापासून, मनाच्या संकल्पापासून, त्याच्यापासून सुटका आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, माऊलीने सांगितलंय. काय वेगळं सांगताय कोण आपल्याला? सर्व संकल्प निवृत्ती हाच आहे ना सांगितलेला. जेव्हा संकल्प थांबतात तेव्हा मग काय उरलं? मनाचा, मन हे स्वरूपच जातं. मग जेव्हा मन हे स्वरूप जातं तेव्हा मन एवं मनुष्याणाम कारण बंधमोक्ष योग म्हटलेलं आहे. मग मनाचं मन हे स्वरूप झाल्यानंतर जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. मग तिथे काय उठलं? तिथे केवळ परब्रह्म उठलं. संसार चित्र या मनाच्या पटलावर उमटलेलं आहे. टीव्हीचं जर का काच ट्यूब फुटली, तिथे त्या टीव्हीवरती आपल्याला काहीतरी दिसणार आहे का? सिनेमाचा ह्याच्यासाठी पडदे वगैरे असतात, पडदा तिथनं गेला, आपल्याला ते चित्र दिसणार आहे का? तसं ह्या मनरूप पडद्यावरती हे संसाराचं चित्र आपल्याला दिसत असतं आणि तेच आपण खरं मानून चालतो. जसं ह्या सिनेमात आणखी टीव्हीच्या ह्याच्यात माणसं रडतात, चिडतात, असं कसं वागली,
ऐकलेलं आहे. म्हणजे ते तिथे सत्यत्व देतात. तसं आपण मनाच्या संकल्पांच्या ह्याच्यात सत्यत्व देत असतो. म्हणून मनाचे संकल्प विकल्प थांबले, मनाचं मनपण गेलं की तिथे जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्पलोकी मोक्ष. सर्व संकल्प निवृत्ती हाच मोक्ष आहे. आणि तृप्ती. तृप्ती म्हणजे काय? तृप्ती कधी येते? जेव्हा इच्छा नसते, इच्छा पूर्ण होते म्हणूया, तेव्हा मला तृप्त वाटतं. पण इच्छांचाच पूर्णविराम झाला की तृप्ती आली की नाही? इच्छा उमटतच नाहीये, मनात इच्छाच नाहीये. मग इच्छा नसल्यानंतर मन चंचल होणं, मला हे हवं ते हवं असं तृप्त राहणं, हे सगळं संपतं. आणि तृप्ती हा स्थायी भाव होतो. मग आणखीन काय होतं? च म्हटलंय ना, तृप्तिश्च चिंता आरोग्य क्षुधा दया. म्हणजे रोग. कुठला रोग आहे? भवरोग आहे. मनाचा रोग आहे. मन काय म्हणतं? मी ते काय, मला अमुक हवं, त्याच्यातनं मला सुख मिळेल, हा मानस रोग. त्याच्यामुळे चिंता मला वाटत असते, अखंड चिंता असते. चिता आणि चिंता ह्याच्यात एका अनुस्वाराचा फरक आहे म्हणून सुभाषित आहे ना, संस्कृत छान सुभाषित आहे फार. की चिता जिवंतपणी आपलं मेल्यानंतर जाळते आणि चिंता जिवंतपणे जाळते. फरक फक्त एका अनुस्वाराचा आहे. अनुस्वारांचं महत्व बघा. म्हणजे शुद्ध लिहिणं, शुद्ध वाचणं ह्याचा किती फरक पडतो पहा, चित्ता आणि चिंता. फक्त एक अनुस्वार. तर इथे जे म्हटलेलं आहे ते चिंता आरोग्य क्षुधादया, हा जो रोग जातो आपला भवरोग, तर त्याने शांती मिळते. तो मानस रोग गेल्यानंतर स्वस्थता येते. बरं, ह्या सगळ्या गोष्टी कोणाला कळतात? भूक कोणाला कळणार आहे? स्वेनैव वेद्या. माझ्या मलाच कळणार आहेत का दुसऱ्या कोणाला कळणार आहेत? चिंता, मी किती चिंता आहे मला तुम्हाला काय माहिती, मला किती दुःख आहे कसं सांगू? माझं मलाच कळताय होते. अशा पद्धतीने आपण बोलतो ना, माझं दुःख तुम्हाला काय माहिती. स्वेनैव वेद्या, स्वतःच ते फक्त जाणतो आपण. कोणी असा काळजीत दिसला की आपल्याला कळतं, पण ते अनुमानाने कळतं की ज्या अर्थी ह्याचा चेहरा असा दिसतोय त्या अर्थी याला कसली तरी चिंता असली पाहिजे. ज्या अर्थी हा रडतोय त्या अर्थी त्याला कसलं तरी दुःख असलं पाहिजे. ज्या अर्थी अग करतोय त्या अर्थी त्याला शारीरिक दुःख काहीतरी असलं पाहिजे, रोग असला पाहिजे. हे अनुमान आहे. म्हणजे ते परोक्ष आहे. परोक्ष आहे म्हणजे मला तर प्रत्यक्ष अनुभव नाही. मी अनुमानाने दुसऱ्यांच्या बद्दल कल्पना करत असते की ज्या अर्थी असं आहे त्या अर्थी त्याला अ, शारीरिक म्हणा मानसिक म्हणा कसली तरी चिंता असली पाहिजे. ज्या अर्थी पाणी दिसल्याबरोबर तो पाण्याकडे धावला त्या अर्थी त्याला खूप तहान लागली असली पाहिजे. आपण ह्या पद्धतीने अनुमान करू शकतो. पण ते त्याच्या ह्या बाह्य चिन्ह जी दिसतात त्याच्यावरनं आपल्याला परोक्ष ज्ञान होतं. मला स्वतःला तो अनुभव नाहीये, त्याच्या लक्षणांवरनं त्याच्याविषयी मी अनुमान करते, पण मला तो अनुभव नाहीये. मला अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. तसाच ब्रह्मवेत्ता जो असतो तर त्याला ज्ञान जेव्हा होतं तेव्हा इतरांना ते कळत नाही. आणि इतरांना कळावं असं जर का मला वाटत असलं तर मला खरं ज्ञान झालेलं नाही. जोपर्यंत इतरांना कळावं, त्यांनी मला वाहवा करावी असं वाटतंय, तोपर्यंत मला खरं ज्ञान झालेलं नाहीये. तोपर्यंत हा रजोगुण प्रबळ होतोय. सावध असा. ही स्वतःला सावधपणा इथे आणायचा की जर का लोकांना कळावं वाटत असलं, लोकांनी मला मान द्यावा असं वाटत असलं,
तर तिथे रजोगुण डोकावलेला आहे. तू अजून आत्मस्थितीला नाहीयेस, हे स्वतःला बघायला लागतं. जेव्हा हा प्रत्यक्ष अनुभव स्थिरावतो, जेव्हा खरी तृप्ती येते, शांती येते, समाधान येतं, तेव्हा या सगळ्या गोष्टींवरची आसक्ती आपली जाते. या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि स्वतःच्या आनंदात तो मग्न राहतो. त्याला आनंदासाठी दुसऱ्या कशावरही अवलंबून राहायला लागत नाही. पण त्यासाठी ते ज्ञान अपरोक्ष व्हायला लागतं. इतरांना ते अनुमानाने कळेल. ज्या अर्थी हा कायम आनंदात असतो त्या अर्थी काहीतरी वेगळं दिसतंय, ज्या अर्थी हा विषयांच्या मागे धावत नाही त्या अर्थी इथे काहीतरी वेगळं दिसतंय, असं त्यांना अनुमान येऊ शकेल. पण त्यांना ते कळावं असं आपल्याला वाटतं कामा नये. हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण ब्रह्मवेत्ता तो आहे, त्याचा अनुभव त्यालाच कळणार आहे, इतरांना कळणार नाही, इतरांना अनुमान येणार आहे. आणखीन हे अनुमान कसं ते आपल्याच उदाहरणावरनं इथे स्पष्ट केलेलं आहे. इथे आता आपली वेळ संपत आलेली दिसतीये मला, तेव्हा आपण थांबूया. परत परत आचार्य आपल्याला ब्रह्मवेत्ता तू हो, तू स्वतः अनुभव घे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, हे सगळं सांगतात. आणि ते कशासाठी सांगतात, तर आपण एकदा अनुभव घेऊन समाधानी होऊ नये, तर त्याचं दृढीकरण प्रत्यक्ष आपण ब्रह्मरूप व्हावं आणि मग ब्रह्मची होऊ न विचारे ब्रह्माची माझी हा अनुभव यावा, यासाठी आचार्य सांगतात. तेव्हा आपण प्रार्थना करूया श्री गुरूंकडे, ईश्वराकडे, की हा अनुभव आपल्याला सगळ्यांना येतो. थांबूया आपण. 477 पर्यंत झाले. हरिओम. धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा तुम्हाला अष्टांग नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास मायक्रोफोन ऑन करा आणि विचारू शकता. नाही, सगळे संशयरहित ज्ञान झालेलं आहे सगळ्यांना. नाही आहेत प्रश्न? थांबूया आपण. काय ठीक आहे. म्हणालास? नाही, परत एकदा विचारलं सगळ्यांना ज्योत्स्नाताई प्रश्न आहेत का? हा, बोला. ज्योत्स्नाताई नमस्कार, मी अमित बोलतोय. अ, नमस्ते. प्रश्न थोडासा प्रयत्न करतोय मांडायचा, काही कमतरता राहिली तर समजून घ्या. आपण मुळात ही सगळी जी 5 कोश आहेत, आवरण आहेत, आणि हे सगळे अज्ञानाचे भाग असे म्हणतो. अंतःकरण हा सुद्धा त्याचाच एक भाग मानला जातो. आणि तुम्ही जे सूक्ष्म अंतःकरण वृत्ती म्हणालात, त्याच्यामध्ये अंतःकरण ह्याच शब्दानं जर तो अंतःकरणाचा भाग असेल तर तोही अज्ञानाचाच भाग होत नाही का? आणि जर का ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब, म्हणजे आपण जेव्हा ब्रह्मरूप होतो ते प्रतिबिंब म्हणा किंवा त्याची वृत्ती म्हणा, त्या ह्याच्यावरती उमटत असेल तर ह्याचं कसं एकूण म्हणजे गणित बसवून घ्यावं ते समजत नाही. छान प्रश्न आहे. तो अज्ञानाचा भाग आहे हे अगदी सत्य आहे, पण अज्ञान लेश राहतो असंही शास्त्र सांगतं. अज्ञान लेश हा प्रारब्ध जे आपलं असतं, तर त्याच्यामुळे तो अज्ञान लेश राहिलेला असतो. जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत तो किंचित राहतोच. आणखीन हा अनुमान आहे शेवटी, की ज्या अर्थी मला हा आनंद झाला होता हे कळलाय, त्या अर्थी तिथे काहीतरी असलं पाहिजे. ते केवळ अंदाज बांधलेला आहे आणि त्यामुळे शास्त्रकारांनी तिथे त्याला अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं नाव दिलेलं आहे. पण हे लक्षात घ्या की जीवन मुक्ताच्या ठिकाणी देखील अज्ञानाचा लेश राहतो प्रारब्ध रूपाने, आणखीन अशा सूक्ष्म बुद्धी रूपाने. त्याचं पूर्ण जेव्हा नष्ट होतं तेव्हा म्हणजे देह पडल्यानंतर, म्हणून विदेहमुक्ती जे म्हणतात ना, की देह पडल्यावरच विदेहमुक्ती, त्याच्या मागे हेच आहे की तिथे प्रारब्ध लेश म्हणून अज्ञान लेश शिल्लक असतो.
जरी ज्ञान सम्यक झालेलं असलं तरी पण देह नाहीतर असं होतं ना की ज्ञान झाल्याबरोबर जर का देह पडणार असला तर कसं बाकीचं हे पुढे चालायचं, संप्रदाय पुढे चालायचा, ज्ञान परंपरा पुढे चालायची. तर तो अज्ञानलेश थोडासा शिल्लक राहायला लागतो. जीवनमुक्त देखील कधी कधी देहभानावरती येतो, तो त्या अज्ञानलेशामुळे. धन्यवाद ज्योत्स्ना. दोन गोष्टी यातून समजल्या. एक म्हणजे जशा आपल्या वेगवेगळ्या मांडणी आहेत वेगवेगळ्या म्हणजे शास्त्रकारांनी केलेल्या, त्यातली ही एक मांडणी असा एक भाग म्हणून घेतो. आणि दुसरं, तुम्ही अज्ञानलेश हा एक शब्द वापरलात, त्याच्याबद्दल मला पुरेशी माहिती नाही. थोडक्यात थोडंसं अजून स्पष्टीकरण देऊ शकाल का, की कसं ते लावून घ्यावं? किंवा हा मी फारशी याच्याबद्दल विचार केला नाहीये, त्यामुळे सांगितलं तर बरं होईल. उदाहरण एखादं द्यायचं तर एखादा स्ट्रॉंग वासाचा पदार्थ एखाद्या भांड्यात ठेवला, तो पदार्थ काढून टाकला, भांड धुतलं तरी वास शिल्लक राहतो. किंवा हम्म. तरुण मंडळी बरीचशी ती अंगावरती फवारणी करतात ना, कसलं काय म्हणायचं त्याला, स्प्रे वासाचे असतात ना, स्ट्रॉंग वासांचे. डिओ. तर परफ्यूम. ते हा कपड्याला 4 दिवसानंतर सुद्धा तो वास येत राहतो. बरोबर आहे. तो जसा लेश राहतो तसा हा लेश असतो. उदाहरणाला सांगायचं तर जसा तो वास किंचित राहतो तसा हा अज्ञान लेश जरी ब्रह्मज्ञान झालेलं असलं, जरी ब्रह्मरूप झालेलं असलं, जरी सगळ्या शंका गेलेल्या असल्या तरी त्याचा किंचित तो गंध राहतो अज्ञानाचा. त्याला आणखीन सांगणं कठीण आहे, कारण त्या अज्ञान लेशा वाचून देहच राहणार नाही. त्यामुळे ईश्वराची जी सगळी व्यवस्था आहे ज्ञानाची, श्री गुरु काय, वेद काय, वेद कशासाठी प्रकट झाले तर ज्ञान देण्यासाठी. कर्म कसं करावं, उपासना कशी करावी, आणि अंती कसं ज्ञान प्राप्त करून ब्रह्मस्वरूप व्हावं, मुक्त व्हावं, हे सांगण्यासाठी वेदांची निर्मिती झालेली आहे. सगळं शास्त्र त्याच्याभोवती आहे, अंतिम ध्येय प्राप्त. मग ते अंतिम ध्येय प्राप्त झाल्यानंतर हे खरोखरी असं आहे असं सांगायला कुठेतरी अज्ञान क्लेश लागतो. तुम्हाला वसिष्ठांची गोष्ट माहिती असेल की मानसपुत्र वसिष्ठ मुनी त्यांची निर्मिती केली ती लोकांना ज्ञान देऊन त्यांनी ह्याच्यातून सोडवावं, पाशातून. यासाठी ब्रह्मदेवाने त्यांची निर्मिती केली. त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं जगात हिंडा, आणखी लोकांचं अज्ञान दूर करा. तेव्हा वसिष्ठांना प्रश्न पडला की म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. आता ब्रह्मदेवाला त्यांनी हा विचारला की मी अज्ञान दूर करायचं म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, मला काही माहितीच नाही आहे. तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांना पूर्ण अज्ञानी केलं पहिल्यांदा, आणि नंतर ज्ञान सांगितलं, ज्ञानी केलं, आणि मग ते ज्ञान देऊ शकले. तिथे मग थोडासा अज्ञान लेश शिल्लक राहिला आणि त्याच्या साह्याने ते जगाच्याकडे बघू शकतात, ज्ञान देऊ शकतात. धन्यवाद जेव्हा ज्योत्स्नाताई. पूर्ण ज्ञानी नाही नाही, मी म्हटलं ही गोष्ट खूपच लक्षात ठेवण्यासारखी आहे, आणि आता तुम्ही सांगितलं त्या स्पष्टीकरणात खूपच समर्पक वाटली. हा की तो लेश आहे म्हणून तो जगात वावरू शकतो. देह धारण करायला आणि मनाने बुद्धीने काम करायला तो लेश लागतो ना. जर का ब्रह्म अखंड होऊन राहिला तर तो समाधीस्थच राहील. तो इतरांना कसा सांगू शकेल? अखंड समाधीस्थ राहिला तर त्याचा देह तरी कसा टिकेल? कोणीतरी ज्ञान द्यायला लागतं म्हणून तो तेवढा ठेवलेला आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते की स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी समाधीचा अनुभव दिला.
विवेकानंद म्हणाले की मला कायम हा अनुभव येत राहिला पाहिजे. त्याच्यावरती रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की ती किल्ली मी आता माझ्या हातात ठेवलेली आहे, तुला जगात कार्य करायचं आहे, तू कार्य कर, नंतर परत तुला शेवटी मी अं, हा अनुभव कायमचा देईन. म्हणजे काय झालं तिथे, पूर्ण जे अनुभव आहे त्याची किल्ली श्री गुरूंनी त्यांच्या हातात ठेवली आणि थोडासा अज्ञानाचा लेश तिथे ठेवून त्यांना कार्य करायला भाग पाडले. कार्यासाठी हे सगळं आवश्यक. धन्यवाद गुड. ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा सादर साष्टांग नमस्कार तुम्हाला. याचा आणि जीवनमुक्ताचा देह पडल्यावर विदेह मुक्ती होते याचा संबंध लावता येईल का? म्हणजे आता करेक्ट, लावलाच ना आता. हा 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 ज्योत्स्नाताई, अं, हा, ही सदेह मुक्ती आणि विदेह मुक्ती जे आपण म्हणतो, तर हो सदेह मुक्ती आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरून कळतं की ते सांगायला कोणीतरी असतं, पण विदेह मुक्ती जेव्हा होते ते सांगायलाच कोणी नसतं. ते तुम्ही यात म्हणजे त्रिवेणी हे जे आहे की गुरु शास्त्र आत्म, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची असं म्हणाल का? मग श्रद्धा ठेवल्याशिवाय म्हणजे त्याच्यावरती नाही, पक्की श्रद्धा ठेवायला लागते. हम्म, श्री गुरु वाक्यावरती, शास्त्रावरती श्रद्धा ठेवून पुढे गेल्याशिवाय आत्मानुभव येत नाही. म्हणजे हम्म, आत्मप्रचिती ज्याला म्हणतात ती ह्या दोनच्या साह्यानेच येणार आहे. तोपर्यंत ती आत्मप्रचिती येतच नाही. हम्म. ऐक्यतेला यायला तिन्ही आधी या दोनच्या वरती श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं, तेव्हा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. हम्म. आणि गुरु हे सुद्धा म्हणजे सदेह असल्यामुळेच हे सांगू शकतात. येस. आणखीन असं असतं की त्यांनी अनुग्रह दिला तर त्यावेळे आपल्याला चालना मिळते, शक्तिपात असतो त्यावेळेचा. हम्म, हम्म, आणखीन त्याच्यानंतर मग गुरुकृपा ही कायम काम करत असते, ते हम्म, देहात राहून न राहून. जर का आपल्याला अडचण आली तर आपल्याला कोणीतरी भेटतं हम्म, हम्म. त्या Yes. लेव्हलचं, आणखीन आपण त्या पुढचा मार्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे गुरुतत्व आहे हे लक्षात ठेवायचं, आणि गुरुतत्व हे कायम कार्य करत असतं. आणि ती कृपा जी असते ती आपली पात्रता वाढली की ती कृपा आपोआप कार्य करत असते. छान लक्षात आलं. थँक्यू. या. ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्नाताई. शेवटचा श्लोक घेऊ का? व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञान अंधजनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.